मिरची हॉटेलची ऑर्डर आहे, म्हणजे याचा अर्थ असाच की ही तळोजा वगैरे साईड, नाहीतर मग न्यू पनवेल साईडची ऑर्डर आहे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी राव सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 27, टाईम होते 12:27. इथे मी गाजरचा हलवा खायला घेणारच होतो, तेवढ्यात ऑर्डर लागली. असं आता हा गाजरचा हलवा फ्रीजमध्ये जाईल आणि मी चाललो फटाफट ऑर्डर पिक करायला. ऑर्डर अजूनपर्यंत रेडी नाही आहे. पनीर तवा पुलाव घेऊन जायचं आहे आणि तिथे रस्त्याचं काम चालू आहे ना या साईडला, तुला रस्त्याचं काम चालू आहे, तर त्याच्यामुळे ना गाडी मी इथे आतमध्ये टाकली, जेणेकरून एकतर सावलीत पण राहावी आणि तापावी नाही, बस. बाकी ही ऑर्डर लवकर भेटो आणि लवकर कळटी. पहिली ऑर्डर डिलिव्हर केली. अप्रॉक्सिमेटली आपल्याला किती रुपये भेटले? 95 काय दाखवतो आहे. हां, 95 दाखवेल, कारण तो टिपचे पैसे ॲड नाही करत. 95 प्लस 30 इज इक्वल टू किती होतात ते खाली देतो. आणि त्यानंतर आपल्याला दुसरी ऑर्डर लागली विलेज. 12:20 आपली ऑर्डर आहे. 9208 आपलीच आहे. चला पिकअप मारतो. तिसरी ऑर्डर ॲक्सेप्ट होईल का? लिफ्टमध्ये आहे, झाली रे ॲक्सेप्ट. नाईस. अर्बन चिल्ली. झालं लोडिंगवरती स्टक. क्लाउड किचनची ऑर्डर आहे, तलोजा घोट कॅम्पवरून लागली आहे. आता ही रेडी नाही आहे ऑर्डर. 4 मिनटं आहे. काय आहे? पिठला विथ एक भाकर विथ ठेचा, पिठला भाकर ठेचा. आणि ही आतापर्यंत आपली टोटल ऑर्डर 3, 213. टाईम होते 2:22. तर आता सध्या 2 ऑर्डर लागलेत. ही पहिली ऑर्डर जी आता पिक केली मी. एक दुसरं आहे ती सेक्टर 34मधून पिक करायची आहेत, भगवती ग्रीन्सच्या इथे. ती पण ऑर्डर डिलेच भेटते नेहमी. बघू आता काय सीन आहे. लोकलच ऑर्डर लागले, जस्ट रेस्टॉरंटच्या इथंच आहे मी. हे रेडी नाही आहे अजून, मारली रेडी. चला पिकअप करायला. ₹20 टीप आहे घ्यायला याच्यामध्ये. कॅफे मोन्झा. ठीक आहे, या इथेच आहे. ह्या समोरची बिल्डिंग आहे, समोरची बिल्डिंग आहे ना ही ते. हा एवढूसा आयटम बघा, 200 रुपयाला आहे. गो टू होम माझं इथं चालू होता ना काम मोठ्याचा. आता कळंबोलीची ऑर्डर लागली. ते बोललो भाई माझ्याकडे कप होल्डर नाही आहे या बॅगेमध्ये. तो बोलला उलटा पालटा कसा पण केलास तरी पडणार नाही तर ठीक आहे. असं चला. कारगरला जाताना जो हायवे ना टोल नाक्याची तिथं झाला आहे गाडीचा ॲक्सिडेंट. बोनट अख्खा गेलाय. स्विफ्ट डिझायर होती, बघितली मी. आणि इतके ट्रॅफिक आहे लिटरली, ते कामोठे ब्रिजपर्यंत ट्रॅफिक आहे. तर मी विचार करतोय तिकडे जाणं परफेक्ट नाही आहे. त्या साईडची जर ऑर्डर लागली तर मर गयो समजो. आता ती गाडी काढायला थोडं ट्रॅफिक डील करायला बराच टाइम लागेल. आय होप आता पनवेल साईडचे ऑर्डर भेटतील. मी गो टू होम पण चेंज करून पनवेल साईडचं टाकतोय. जिथे सगळ्यात जास्त ट्रॅफिक होता तिथेच पाठवलं नेमकं. ठीक आहे, जास्त ट्रॅफिक नव्हती. आता जस्ट एक ऑर्डर डिलिव्हर करायला आलो 14व्या फ्लोअरवरती. आणि तिथून आता एक लार्ज ऑर्डर डिलिव्हरी लागली आपल्याला. खारघर सेक्टर 7मध्ये जायचं आहे. मी आता आहे इथे, मला जायचं आहे इथे. ठीक आहे. ही वाटते 10वी ऑर्डर आहे. हां 10वी ऑर्डर आहे आपली. आणि टाईम होतो आहे 5, ऑलमोस्ट 5 वाजतील आता. 5 किलोमीटरचा पिकअप, 4 किलोमीटरचा ड्रॉप, म्हणजे जवळपास 9 किलोमीटरचे आपल्याला देतोय 57 रुपीज. का असं करतोय? इतकं बेकार रेट कार्ड का आहे, किंवा असे बेकार ऑर्डर का लागतात आय डोंट नो. पण करूया चला. जायचं तर होतं खारघरच्या साईडला. एक असं मानून चालू की आपण एमटी गेलो आणि ऑर्डर लागली. ही लॉंग डिस्टन्स ऑर्डर होती 5 किलोमीटर का 4 किलोमीटरची पिकअप. ते बेलापूरमध्ये होती. बेलापूरमधून पिकअप होता 3 किलोमीटरचा इथला. मग इथून आता ही ऑर्डर पिकअप केली. ही ऑर्डर आपल्याला घेऊन जायची सेक्टर 12 खारघर. नशीब नाही तर माझा मग डोका फिरला असता.
तो पण बोलते की यार तू खूप लेट आला. मी बोललो यार एवढा लांबून आलो, टाईम तर लागणारच ना, त्याच्यामुळे सिग्नल वगैरे. तो बोलला अच्छा ठीक आहे सर, काय नाही. बघा फाउंटन. पण मला हा दिवस आवडत नाही. बघा 7.45 किलोमीटरचा ड्रॉप त्याने देते किती 65 रुपीज. अरे भाई 10 किलोमीटर पर ऑर्डरचं तर ते. आणि एक आहे लास्ट ऑर्डर डिलेवरी आहे. मी तर ॲज अ सेकंडरी डिलेवरी पार्टनर म्हणून लागलो. जर फर्स्ट लागलो असतो तर मला इथे का स्लो द्या. मल्टीवर मल्टी ऑर्डर द्या. इथे एक ऑर्डर भेटत नाही आहे, त्याच्यामध्ये मल्टीवर मल्टी ऑर्डर द्या. मल्टी ऑर्डर लागली होती. मला वाटलं सेम कस्टमर सेम डिलेवरी आहे, बट नाही. एक आता जस्ट डिलेवरी केली इथे. आणि दुसरी ऑर्डर लागली आजच्या गावात कंपनीच्या मोरबामध्ये पाठवल्या. मोरबामध्ये आईच्या गावात. इतका लांब जायचं आहे. नदी बिधी किंवा नदीच्या बाजूला आहे. मी तर विचार करतो ऑर्डर ट्रान्सफर मारू काय, नको नाही तर इन्सेंटिव्ह जाईल ना यायला. इन्सेंटिव्हचा आईचा घो, आणि या दिवसाचा पण आईचा घो आणि झोमॅटोचा पण आईचा घो. पण आपला 18 ऑर्डरचा टार्गेट जो आहे तो डन होणार आहे ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर. पहिली ऑर्डर तर बिर्याणी आहे ती मानू शकतो, चला चल ठीक आहे. हे फक्त 2 चपात्या घेऊन जायचं करंजाडेमध्ये. आता ही ऑर्डर डिलिव्हर मार्क करून डायरेक्ट घरी जायचा विचार आहे माझा. कारण बस भाई बस आज मी आऊट आजच्या दिवसापासून. तर मी घरी आलो. टायमिंग होते 10:30. टोटल कॅश आपल्याला 1600 रुपयाची आली आहे, बट इतकी अर्निंग नाही आहे. आपली अर्निंग आहे 1226 आणि बाईक चालली 130 किलोमीटर. आणि ही अर्निंग आहे 10 तासाची. 12 ते 10पर्यंतच काम केलं आहे. त्यानंतर मग मी घरी आलो आहे. ठीक आहे. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. 50 रुपये टिप पण आले रे.